साईनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु गंगा गिरिजी महाराज की जय। सद्गुरु नारायण गिरिजी महाराज की जय। बजरंग बली हनुमान की जय। बोलो रे भाई सब सब की जय। बोला पुंडलिक वरदा हरिनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। तुकाराम महाराज की जय। रामचंद्र भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय। सुत हनुमान की जय। गुरु गंगागिरी महाराज की जय। महाराज की जय। नारायण स्वामी महाराज छत्रपति शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज भारत माता की जय। गो माता की जय। हिंदू सनातन धर्म की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। ओम नमः पार्वते पते हर हर देव वसे चित्ती देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवा विवासना हरिजना सवे भेटे नवो अंग संग तुटे ऐसे आवडते मना देवा पुरवा विवासना तुका म्हणे जिणे भले संत संगष्टणे ऐसे आवडते म्हणा देवा पुरवा विवासना झाले राम राज्य काय गुणे आम्हासे 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 धरणे दरे पिके गाय बोलल्या मसे गाय बोलल्या गाय बोलल्या मसे गाय बोलल्या मैसी राम वेळो वेळा आम्ही गावो बोविये राम वेळा आम्ही गावो बोविये राम वेळा आम्ही गावो बोविये राम वेळा आम्ही गावो बोविये ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा हे करुणा करा दयाला करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो राजरी करुणा तुकाराम 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 नाम घेता तापे याव नाम घेता तापे याव नाम घेता तापे याव धन्य तो वात वाते धन्य केला पुरुषार्थ 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 गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्वेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं
सदा अलंकृतं साधु संन्यासयोगं मुखेस्य वेदांत शास्त्रार्थ निध्यं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुख भंजन मारुतिनंदन, हे दुख भंजन मारुतिनंदन, सुना लो मेरे पुकार। पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार, हे दुख भंजन मारुतिनंदन, हे दुख भंजन मारुतिनंदन, सुना लो मेरी पुकार। पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार, शशेन बलि कैला दुखियों के तुम भाग्य विधाता, दुखियों के तुम भाग्य विधाता, सिया राम में सब जग जाए, करो मेरा उद्धार। पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार, हे दुख भंजन मारुतिनंदन, हे दुख भंजन मारुतिनंदन, सुन लो मेरी पुकार। पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। परम मंगलमय परम पावन ग्रामदैवत हनुमंतराय महाराजांच्या दरबारामध्येच आज ज्यांचा प्रागट्य उत्सव सबंध विश्वामध्ये आणि असणार साजरा होतो आहे। या सृष्टीचे करते हरते, या सृष्टीचे आणि असणारे तारण करते, जास्त जाड आवाज होतोय। ते प्रभू रामचंद्र आज कौशल्य मातेच्या उदरी आणि असणाऱ्या पृथ्वी तलावरती अवतीर्ण होत आहे। आणि म्हणून त्या रामलल्लाच्या प्रागट्य दिनाचं औचित्य साधून या पृथ्वी तलावरती आज त्या भगवान परमात्म्याच्या स्वागतासाठी स्वर्ग मृत्यू पाताळ या तीनही लोकातील देव किन्नर यक्ष संत महानुभाव रामलल्लाच्या आणि असणाऱ्या स्वागतासाठी या पृथ्वी तलावरती अवतीर्ण होत आहे। त्याच धर्तीवरती त्याच अनुषंगाने त्याच प्रभू रामनवमीच्या उत्सवाच्या निमित्ताने चालत असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र महालगाव या ठिकाणी आपणा सर्व ग्रामस्थांच्या भाविक भक्त भजनी मंडळांच्या सहकार्याने संपन्न होत असताना आपणा सर्वांचा अधिष्ठान दैवत योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज, हरिगिरीजी महाराज, नाथगिरीजी महाराज, सोमेश्वरी गिरीजी महाराज आणि खऱ्या अर्थाने याच्यावत भूतलावरती अवतीर्ण झालेल्या संपूर्ण मनुष्य जीव प्राणी मात्राच्या अंतःकरणातील देवत्व ज्या महात्म्याने भजनाच्या माध्यमातून सिद्ध केलं ते ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीचे महाराज। काय केलं या महात्म्यांनी? हरि भजनी है
मला त्याच्या मोबदल्यात चुकवीला लाग कळे काळाचा कळे काळाचा कळे काळाचा. आणि तीच कास धरून त्याच पावलावरती पाऊल ठेवून हिंदू धर्म रक्षक बुडत हे जण न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुका या देवा हो यावरी न करावे. सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावे. सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अवोजे स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर. मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप माऊली महावैष्णव भगवान श्री ज्ञानोबा यांचे कृपांकित संत हृदय सम्राट या हिंदुस्थानचं आराध्य दैवत या हिंदुस्थानची दौलत छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु जगद्गुरु यांच्या गात्यातील संतपर प्रकरणातील किंबहुना मागणीपर प्रकरणातील संतत्वाच्या संगतीचं मागणी करणारा अभंग निवडलेला आहे. भगवंताच्या चरण कमलावरती जगद्गुरु आणि असणारे उभे राहिलेले हात जोडलेले आहे. आणि भगवान परमात्मा जगद्गुरूंना प्रश्न करतोय आणि जगद्गुरु संतान त्या प्रश्नाला उत्तर देत आहे की प्रभू तुला जर द्यायचं असेल तू ज्यांच्या अंतःकरणामध्ये स्थित झालेला आहे अशा संतांची संगती मला प्राप्त होऊ दे. अभंगाचं प्रथम चरण देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. ही माझी आवड आहे ही माझी वासना आहे ऐसे आवडते मना. आणि ती आवड परमात्मा तू पूर्ण करावी. देवा पुरवावी वासना. आणि ज्या संतांच्या संगतीमध्ये परमात्मा ज्यांच्या अंतःकरणामध्ये तू वसलेला आहे म्हणजे स्थित झालेला आहे अशा हरिजनांची जी आता भेट झालेली आहे ती पुन्हा ताटातूट होऊन देऊ नको. हरिजना सवे बेटे नवंग संग तुटी. ज्या हरिजनांच्या अंतःकरणामध्ये तू वसलेला आहे ही आवड तू माझी पूर्ण केलेली आहे. खरं सांगू का परमात्म्या या पद्धतीने ज्यांचं जीवन असेल त्याला खरं आणि असणारं जिन म्हणावं. ते भलं जिन आहे ते जीवन आहे. तुका म्हणे जिणे भले संत संगष्टणे. आणि ही आवड परमात्म्या तू पूर्ण करावी. ही एक पवित्र गोड आणि असणारे पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगाच्या माध्यमातून मागणं मागतात. या झाल्या अभंगाचा सरळ अर्थ ठळक बातम्या. मग आता अर्थ सांगितलाय करू का जय विठ्ठल करायचं. चष्म्याले बाबा तुमच्या पाठीमागचे आयर भाऊ हो म्हणता येत आहे.
श्री क्षेत्र महालगाव ग्रामस्थ मंडळींच्या आपल्या सर्वांच्या सहकार्याने अजून थोडा बास कमी करावा, जास्त जाड होत. असा एक कीर्तनकार बसला तर चालवतो, पण कीर्तनकाराचा आवाज बसू नये. पाटोळे पाटील सध्या जरा सीझन आहे ना, रामनवमी हनुमान जयंती. सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने आपणा सर्वांचा अधिष्ठान दैवत योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज, हरिगिरी महाराज, नाथगिरी महाराज, सोमेश्वर गिरीजी महाराज, आपल्या सर्वांचे गुरुस्थान ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज, या संत महानुभावांच्या कृपेने अधिष्ठान दैवत श्री गुरु महंत स्वामी रामगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने होत असणारा सालाबाद प्रमाणे हा सप्ताह, त्यातील आजची असणारी उपांत्य सेवा, याला जागराची सेवा म्हणतात. काल्याच्या पूर्ण संध्येची आणि असणारी ही सेवा आहे. आणि म्हणून त्या सेवेसाठी उपस्थित आपण सर्व भगवान स्वरूप सर्व शत्रुवर्ग, महिला पुरुष वर्ग, आपल्याला या नारदाच्या गादीवरून विनम्र भावाने वंदन आहे. कीर्तनाचे आणि असणारी गुणीजन सर्व महाराज मंडळी आपल्याही चरणाविंदावरती नमस्कार करतो. ज्यामध्ये सुंदर चाल ज्यांनी आळवली, संपूर्ण कीर्तनाचं त्यांनी वातावरणच चेंज करून टाकलं, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी होऊन जाऊ. कीर्तनाचा पाया ही पंचपदी असते आणि कीर्तनाचं स्ट्रक्चर त्याला काय म्हणतात, प्लिंथ लेवल का, हे ओटा झालाय तिथपर्यंत त्याला काय म्हटलं जातं, हा बर, बेसमेंट म्हणजे ती चाल असते. माझं क्षेत्र ते नाही, नाही तर मी तुम्हाला विचारलं नसतं. आणि कीर्तन होईपर्यंत कभी तुम कभी हम, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आढळले, एकट्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मेळविला. या न्यायाने असणारे आपल्याला संकल्पित वेळेमध्ये ग्रामदैवत प्रभू रामचंद्र, लक्ष्मण भैया, सीता माता, संत हनुमंतरायांच्या चरण कमलावरती, योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराजांच्या चरण कमलावरती समर्पित करण्यासाठी आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्याला जायचं आहे. त्यांच्या समवेत, त्यांच्या पाठीमागं मला असं वाटतं आपल्याच गावातील हे नवोदित आणि असणारं आध्यात्मिक क्षेत्रामधलं लावलेलं रोपटं आणि त्याला आलेल्या कळ्यांचा बहार, त्या कळ्यांचा जर बहार तो मोगरा म्हणून बहाराला यावं असं वाटत असेल तर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे. त्या रोपट्याला वाजा बिंदास वाजत, चोरून काहीच काम नाही करायचं. चोरून केलेलं काम हे फलद्रूप होत नसतं. ती विद्या असेल, तो पैसा असेल, ते ज्ञान असेल, एक चांगल्या प्रकारचे आणि असणारं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, गायन क्षेत्रामध्ये चांगली झेप ते घेत आहेत. अजून त्यांनी घ्यावं यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद, शुभेच्छा त्यांच्या पाठीमागं असणं गरजेचं आहे. अण्णांनाही धन्यवाद आहे. त्यांच्या समोरचे असणारे गायनाचार्य, इकडच्या तरुण मंडळी, ती टोपी दे त्याला एकाला, माझीवाली दे त्यांना, घे घे बाबड्या घे, जाऊ दे आपलं जेवढं असेल तेवढं घ्या बाबू. मी सांगितलं ना, कभी तुम कभी हम, वाटण्या करून घ्या अर्ध्या अर्ध्या. संप्रदायाचं ते एक शिखासूत्र आहे. पाठीमागचे संपूर्ण टाळकरी मंडळी, इकडे आमचे योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज संस्थांचे एकनिष्ठ भक्त सर्वदे बाबा महिला भक्त मंडळाला आणि असणारं कोणती तारीख आहे, वद्य एकादशीच्या दिवशी बेटावरती आणि असणारं ते घेऊन जातात.
बाबासाठी एकदा टाळी वाजवा. फार सेवाधारी व्यक्तिमत्व ते आहे. आमच्या भगिनी आहे पाठीमागची संपूर्ण टाळकरी. मृदंगावरती गोड साथ करताय. ज्यांचं दिसणं जेवढं देखणं आहे त्याही पेक्षा त्यांचं वाजवणं अजून सुंदर आहे आणि स्वभावातलं माधुर्य त्याही पेक्षा गोड आहे. उद्धवा अजब तुझे सरकार. हे 2 तासाचं सरकार पाडायचं का ठेवायचं हे तुमच्यावरतीच अवलंबून आहे. या कार्यक्रमाचा असणारा आत्मा तो साऊंड असतो. ज्या साईला सुद्धा श्यामाची गोड लागावी असे साई श्याम कंसे पाटील, त्यांनाही एकदा टाळी वाजवा. आपण सर्वांचं स्वागत करूया. पाटील, आजची सेवा ही समारोपाची आहे. समारोप म्हणल्याच्या नंतर सर्वांचे आपल्याला आभार मानायचे असतात आणि म्हणून खरं सांगू का, आणि सर्वात मोठे मला आभार मानायचे तुमचे सर्वांचे. कारण तुम्ही जर नसते तर मी कीर्तन कोणाला सांगायचंय. ज्ञानोबरायांच्या 9व्या अध्यायातली ववी सांगतो. ज्ञानोबराय वर्णन करतात की श्रोत्याचं महत्व काय आहे. अभो चंद्रकांत द्रवता किरहोय परिते सामरथ चंद्रीची आहे. म्हणून वक्ता तो वक्तानो हे श्रोते नवीन. जणू काय मी हरभरे खाऊन आलोय असं. मी मगाशी म्हणलं तुम्हाला का आता हे पिरियड म्हणजे रोजचा कार्यक्रमाचा. जसं आज पाटलांना मी तर म्हणतो सकाळी उठल्यापासून तर आतापर्यंत बरेच कार्यक्रम करत करत पुन्हा त्यांना इथं गावातल्या कार्यक्रमाला भेट द्यावा लागली. तसं आता हा पिरियड म्हणजे आणि आलेली जी संधी आहे त्याचं माणसाने सोनं करावं. संधीचं करतो सोनं त्याला म्हणावं शहाणं. बाकीचं नाही सांगत. इथपर्यंत बरोबर जे घेऊन आले गाडी चालक मालक, आमच्या गावातील एक नवोदित तरुणांचं बचत गटाच्या माध्यमातून संघटन जे करताय, एक प्रगतशील शेतकरी. आणि आपणा सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, सोनालिका ट्रॅक्टरचे मालक बाऊलाल काका सोमाशे, त्यांचे भाचे राहुलजी, आपल्यालाही धन्यवाद. समोर बसलेले आपण सर्वच, मला माफ करा सर्वांचा परिचय नाही आहे, पण आमचे आहेर दादा असतील, पाटोळे पाटील असतील, शेळके पाटील असतील, ज्यांनी सेवेसाठी आणि असणारा हा फोन केला होता. मला असं वाटतं त्यांची जाहिरात सौजन्य पण आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना, महिला पुरुष वर्गांना सर्वांना धन्यवाद देतो. विशेष उपस्थिती योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज संस्थान सरलाबेट अर्थात श्री गुरु महंत स्वामी रामगिरीजी महाराज यांच्या कुठल्याही कार्यामध्ये किंबहुना महाराजांचा आदेश शिरसाबंदी मानून प्रत्येक सेवेला, कुठल्याही कामाला, राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक सर्व क्षेत्रामध्ये असणारं जिल्हा परिषद सभापती पाटील या ठिकाणी उपस्थित आहे. पाटलांनाही धन्यवाद आहे. आपला वेळ हा संकल्पित आहे. आपल्याला 9ला थांबायचंय. 9 वाजून 9 मिनिटं सुद्धा, पण आज 9 आहे ना. आजचा दिवस फार पवित्र आहे आणि फार सामर्थ्यवान आणि फार मोठा आहे. माझा आवाज येतो तुमच्याकडं? येत असला तर हो म्हणा, नसले तर नाही म्हणा. नसल बोलता येत तर कमीत कमी होकारार्थी माना तरी. त्याचं कारण असं आहे, मी काय बोलतोय हे तुम्हाला कळण्यासाठी फक्त मला मानेचा इशारा करा आणि माना हलून हलून जरी दुखल्या तर घरी जाऊन झेंडूबाम लावा, पण मला पर्याय नाही. आणि आपल्या गावामध्ये रामनवमीचं औचित्य साधून कैकाडी महाराज यांच्या स्मारकाचंही अनावरण झालं आणि आज कैकाडी महाराजांची जयंती सुद्धा आहे. मला असं वाटतं त्याच निमित्ताने, तेच औचित्य साधून
आज संबंध या कैकडे परिवाराने आपल्याला भोजन प्रसादाची पंगत सुद्धा दिली आहे. अहो टाळीवाजवा. पुण्यतिथी कोणाची होती? जीवाचं श्राद्ध, देवाची जयंती आणि संतांची पुण्यतिथी. देवी जीवाबद्दल श्राद्ध असेल तर श्राद्ध गाठल्या जातं. संतांची पुण्यतिथी का होती? ज्या संत महानुभावांनी पुण्यकर्म केलंय म्हणून पुण्यतिथी होती का? नाही. पुण्य आणि असणार का त्यांची पुण्यतिथी साजरी होतीये? तर ते गेल्याच्या नंतर सुद्धा ज्यांनी समाजाला पुण्य करण्यासाठीचा दाखवलेला मार्ग म्हणून त्यांची पुण्यतिथी. आपण पंढरपूरला जर गेलो तर कैकाडे महाराजांचा मोठा मठ आपल्याला बघायला मिळतोय. आलेल्या भाविकांच्या आणि असणाऱ्या सेवेसाठी तो हजर आहे आणि म्हणून त्या महात्म्याची आज पुण्यतिथी आहे. आपल्या दृष्टीने हा दिवस फार महत्वाचा आहे, भाग्याचा आहे. देवाची जयंती आहे आणि संतांची पुण्यतिथी आहे. ज्या क्षणी देवाची पुण्यतिथी आणि संतांची जयंती बर वास्तविक पाहता जे अयोनी संभव आहे त्यांची जयंती होती, त्याला दैवत म्हटलं जातं. आणि आईच्या उदरामध्ये येऊन ज्यांनी हा देह चंदनाप्रमाणे आणि असणारा परोपकारासाठी समर्पित केला, जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवते तेचे जाणावा. दया करण्याचे पुत्रासे तेची दास आणि दासे, तुका म्हणे सांगो किती तेची भगवंताची मूर्ती. या स्थितीवरती जे आरूढ झालेले आहे, जन्माला येत असताना जरी आईच्या उदरामध्ये जरी जन्माला आले, परंतु या समाजामध्ये राहत असताना हा वेगळ्या क्लासचा आहे आणि हा वेगळ्या क्लासचा आहे. दास असेल किंवा दासी असेल, नोकर असेल या मालक असेल, राजा असेल या रंक असेल, मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत ज्याची सर्वांकडे बघण्याची दृष्टी ही सारखी आहे, मला असं वाटतं त्याला संत असं म्हटलं जातं. आणि ते सर्वसामान्य तुमच्या आमच्या सारखे जीव म्हणून जन्माला आले, तरी परंतु त्यांची जयंती का साजरी केली जाते आहे? कारण त्यांचं कार्य देवापेक्षा. तुका म्हणे सांगो किती तेची भगवंताची मूर्ती. देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. देवते संत निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. देवते संत देवते संत निमित्त प्रतिमा, निमित्त प्रतिमा, निमित्त प्रतिमा. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संत हे जरी जीव म्हणून तुम्हा आम्हाला दिसत असले तरी सुद्धा भगवंताचा अंश रूप म्हणजे संत आहे. म्हणून तुकोबाराय वर्णन करतात, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. दिव्यत्वाचं देवापेक्षा ज्यांचं कार्य कमी नाहीये म्हणून आणि असणारी त्यांची जयंती साजरी होती. हनुमंतराय कोण आहे? जागे ना तुम्ही सगळे, बोला ना मला.
तुमच्यात विचार करता का? तोपर्यंत अण्णांना आम्ही चहा घेऊन येऊ का? छत्रपती हॉटेलमध्ये जाऊन गुळाचा चहा. या सृष्टीमध्ये सप्त चिरंजीव झाले. जे जन्माला येताना स्त्री द्यायचा आणि त्यांचा संबंध आला, पुन्हा संबंध आला नाही, त्यांची जयंती साजरी होती. जन्मतेने प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे, ते थोडी जन्म आघवे वेगळे की जे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात, जन्माला येताना फक्त स्त्री द्यायचा आणि त्यांचा संबंध आला, पुन्हा या प्रवृत्तीचा आणि त्यांचा संबंध आला नाही. असे कोण आहे? अश्वत्थामा बलिर्व्यासो अणमंश विवेश्चन प्रभ परशुरामस्य सप्तैते चिरंजीविनः. आणि या दैवत इतकं दुसरं पॉवरफुल दैवत कोणतं नाही. इकडं तिकडं भटकण्यापेक्षा आहे ना, या दैवताची सेवा करा. सर्व दुःखांचं आणि असणारं भंजन करण्याचं सामर्थ्य ज्याचं आहे, आणि त्या दैवताचं असणारं जे दैवत आहे, काय मला सांगता येणार नाही, पण काय योगायोग आहे. म्हणजे जिथं रामचंद्र प्रभू आहे तिथं हनुमंतराय असतात, पण मी तिथं दर्शन घेतल्याच्या नंतर सर्वते बाबाने मला तिकडे नेलं, पुन्हा इकडे आल्याच्या नंतर पुन्हा पाहिलं तर पाठीमागं बजरंगबली आहे. हे काहीतरी योगायोग असायला पाहिजे. आपले इतके भाग्यवान आपणच आहात. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांच्या परिवारातील आणि असणारे पारमार्थिक आपण आहोत. आणि देव आणि संत दोघांचंही अधिष्ठान असणारं गाव मला असं वाटतं हे कुठंतरी एखाद्या ठिकाणीच बघायला मिळतं. आणि आज त्या दैवताचं प्रागट्य आहे. आजची तिथी जी आहेत ना, त्यापेक्षा मोठी तिथी कुठलीच नाहीये. मला असं वाटतं इकॉनॉमिक्सचा जर आपण विचार केला, 9 पेक्षा मोठा आकडा नाहीये दुसरा कुठला. म्हणून आज रामनवमी आहे आणि पूर्ण अवतार त्या भगवान रामचंद्र प्रभूंचा आहे. आणि परिपूर्णतम अवतार हा उद्याच्याला आपल्याला श्री गुरु महाराजांच्या मुखातून ऐकायला मिळणार आहे. रामाचा अवतार हा पूर्ण आहे आणि परिपूर्णतम अवतार कृष्णाचा आहे. म्हणून कृष्ण चरित्रम हे काल्याचं कीर्तनाने समारोप होते. चला, म्हणून तर मी पहिल्यांदा नमन करत असताना घेतलंय, ज्या दिवशी रामचंद्र प्रभू या पृथ्वीतलावरती अवतीर्ण झाले, त्या दिवशी या सृष्टीचं संपूर्ण आणि असणारं चित्र बदललं गेलं होतं. झाले राम राज्य काय होणे आम्हासे, धरणी धरी पिके गाई ओळल्यामसी. रामचंद्र प्रभू या पृथ्वीतलावरती अवतीर्ण झाल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारायांनी केलेली ही मीमांसा आहे त्यांच्या जीवनाबद्दलची. का ज्यावेळेस प्रभू रामचंद्र जन्माला आले, अवताराला आले, त्यावेळेस आणि असणारी या धरणीने पिकं धरलेले होते, फळाफुळाने आणि असणारी ती बहरलेली होती. जिकडं तिकडं आणि असणारा त्या भूमीचा एक वेगळा आणि असणारा स्वाद आपल्याला सुंगायला मिळत होता. आणि आनंदाचं एक वातावरण असतं. नाही, ज्या 500 वर्षापासून ज्या रामचंद्र प्रभूंच्या अयोध्यामध्ये मंदिराची आपण वाट बघत होतो, ज्या दिवशी आणि असणाऱ्या खऱ्या अर्थाने रामचंद्र प्रभू त्या मंदिरामध्ये विराजमान झाले, त्या दिवशी या संबंध आणि असणाऱ्या हिंदुस्थानच्या प्रत्येकाच्या मुखामध्ये मला असं वाटतं एकच नारा होता, हर घर में अब एक ही नारा गूंजेगा, हर घर में अब एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, मेरा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, मेरा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री
ज्या दिवशी प्रभू रामचंद्राचं आगमन त्या अयोध्यातल्या मंदिरामध्ये झालं त्या दिवशी या हिंदुस्थानच्या प्रत्येकाच्या मुखामध्ये एवढंच नाम होतं, हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा बुझेगा, भारत का बच्चा बच्चा बोले जय जय श्री राम। आणि आपण ज्यांच्या मार्गदर्शनाने परमार्थाची वाटचाल करतोय त्यांच्या जीवनातलं एक वैशिष्ट्य सांगतोय। ज्या दिवस त्यांचं नावही रामगिरी आहे, ते ज्या दिवशी बेटावरती गादीवरती बसले तो दिवस सुद्धा रामनवमीचा होता। आणि पहिलं कीर्तन जर झालं बेटावरती बसल्याच्या नंतर तिथलं षोडशीचं कीर्तन संपल्यावर 1.5 तासामध्ये वाहेगावला ते रामनवमीच्या दिवशी झालं। आणि आज ते रामनवमी आहे आणि अशा रामाचे आपण सर्व सेवक आहोत। मला नाही वाटत आता लंका पेटल्याशिवाय राहील म्हणून। विठाला 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 विठाला। चला, आजची सेवा जी आहे ती उपांत्य सेवा आहे, मागणीची सेवा आहे। पाटील 6 दिवस काम केल्याच्या नंतर सोमवारच्या दिवशी त्या काम करणाऱ्या व्यक्तीला अधिकार आहे मालकाकडे पगार मागण्याचा। तसं 6 दिवस सेवा केल्याच्या नंतर आज 7वा दिवस आहे, प्रभूकडे काहीतरी मागणं, पगाराचा दिवस आहे आज। हे संप्रदायाचा दंडक आहे, मग त्यासाठी मागणीपर निवडलेला अभंग आहे। या अभंगाचा एक पार्श्वभूमी आहे। जगद्गुरु तुकोबरायांना एक दिवस, जगद्गुरु तुकोबराय शब्दाचा अर्थ आहे विश्वंभर बाबा, हे त्यांचं मूळ DNA। आणि जगद्गुरु तुकोबराय हे त्या विश्वंभर बाबाच्या घरातला आणि असणारं कलशस्थानी असणारं व्यक्तिमत्व। याचा अर्थ संतत्वाला पोहोचायचं असेल तर एका जन्माच्या साधनेने पोचता येत नाही, हे तुकोबरायच्या जीवनातलं सत्य आपल्याला सांगून जाते। आपल्याला किती कळतंय मला नाही सांगता येणार। जगद्गुरु तुकोबरायांचा नेम होता घरातील, माझ्या वडिलाची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा। जसं पांडुरंग परमात्म्याची वारी करण्यासाठी घरातील जर एखादा वारकरी म्हणून त्या पंढरीला जात असेल आणि तो निवर्तल्या गेला तर त्याचे मुलं असेल, नातू असतील, तर ते सांगतात ही वारीची परंपरा आपल्याला चुकवता येणार नाही। तसं जगद्गुरूंच्या जीवनामधला या अभंगाच्या पाठीमागची पार्श्वभूमी आहे, ती पताका जगद्गुरु तुकोबरायांच्या हातामध्ये आली। आणि जगद्गुरु तुकोबराय वारीच्या निमित्ताने, एकादशीच्या निमित्ताने दर मजल करत करत आणि असणारे जगद्गुरु पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी आणि असणारं पंढरीच्या वाटेला लागलेले आहे। प्रत्येक पावलोपावली पांडुरंग परमात्म्याचं नाव घेत घेत जगद्गुरु तुकोबराय एक एक पाऊल जप जप टाकत आणि असणारे पंढरीच्या वाटेला लागलेले आहे। आणि अंतकरणामध्ये एकच तळमळ आहे, भेटी लागी जीवा लागली से आस, आहे रात्र दिवस वाट तुझी, आहे रात्र दिवस वाट तुझी, भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से आस। हा भाव जगद्गुरु तुकोबरायांचा आहे। अंतकरणामध्ये एक तळमळ आहे,
तो पांडुरंग परमात्मा मला भेटेल का, माझ्याशी बोलल का, माझी लाज राखेल का, हा तुकोबरायच्या अंतःकरणातील भाव आहे. एक सांगू का, ध्येयाचा ध्यास लागला का साधनेचा त्रास होत नाहीये. लहरों से डरने वाले की नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. संघर्ष जितना बड़ा जित उतनी शानदार. जगद्गुरु विचार करताय 7 पिढ्या गेलेल्या आहे. पांडुरंग परमात्मा भेटावे ही अंतःकरणातील तळमळ आहे. या आशयाने प्रत्येक पाऊल जगद्गुरु तुकोबराय त्या पांडुरंग परमात्म्याच्या दिशेने टाकताय. रस्त्याने जो कोणी भेटेल त्याला एकच प्रश्न आहे, कोण गावी आहे सांगा विठ्ठल, जरी कासेल तुम्हा ठाव. ते नाही निघणार आता. जो भेटेल त्या वारकऱ्याला, त्या भक्ताला एकच प्रश्न आहे, तो देव कोणत्या गावाला आहे, तो तुम्हाला भेटला का, मला सांगाल का, म्हणजे मी त्याच्याकडे जाईल. हे एक अंतःकरणातील आर्त भावना जगद्गुरूंच्या मनामध्ये आहे. काही मी उद्धार पावेल, काही कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. नाही, एखादा प्रपोजल जर आम्हाला पाटलाकडे घेऊन जायचं आहे, त्यांनी ते पूर्ण करावं. अजून त्यांची ना आमची ओळख नाही आहे, पण आम्हाला माहिती आहे आमचं ते काम पूर्ण करतील. म्हणून आपण सगळे कामं धामं सोडतो. सकाळी पहिलं त्यांच्या घरी, त्यांच्या ऑफिसला पहिलं जातो. पण अजून ओळख नाही तर मग आम्ही काय करतो, जो त्यांच्या जवळचा आहे, जो त्यांच्या गावातला आहे, जो त्यांच्या रस्त्यातला आहे, त्याला विचारतो त्यांचा स्वभाव कसा आहे, त्यांचं काम करण्याची पद्धत कशी आहे, ते भेटतील का आम्हाला, बोलतील का, आमचं काम करतील का. व्यवहारातलं साधं काम करण्यासाठी जर आम्हाला एवढे रस्ते ओलांडून जावा लागतात, जगाचा तो मालक आहे, तो भेटण्यासाठी आम्हाला किती अट्टाहास करावा लागेल. हाच अट्टाहास घेऊन जगद्गुरु तुकोबराय मजल दर मजल पाऊल टाकत आहे. तो भेटेल का, तो माझी लाज राखेल का, माझा उद्धार होईल का, माझ्या जन्माचं सार्थकत्व मला प्राप्त होईल का. हा भाव घेत जगद्गुरु तुकोबराय त्या परमात्म्याचं भजन करत करत आणि असणारं पंढरीच्या वाटेला लागलेले आहे. अजून तर तुकोबरायला कुणी त्या पांडुरंग परमात्म्याचे शुभ संकेत झालेले नाहीये. परंतु तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा, हा पहिला शुभ संकेत जगद्गुरु तुकोबरायला मिळाला. ज्या आरती इथून आणि असणारा मला पांडुरंग परमात्म्याचा आणि असणारं पंढरपूरचा ती पताका, तो कळश दिसतोय ना, तुकोबराय त्या आर्ततेने धावायला लागले. म्हणून आजही जगद्गुरूंपासून ते धावण्याची ती प्रथा आहे. त्या उताराला आपण पळत चालतोय, कारण तो परमात्मा भेटावा. जसं आपण त्या एखाद्या व्यक्तीकडे जाण्यासाठी जवळ जातो ना, त्याचे काहीतरी आपल्याला एखादं घर दिसेल, त्याची गाडी दिसेल, एखादा कार्यकर्ता दिसेल, कोणी दिसल्याच्या नंतर माणसाचं मन हे पॉझिटिव्ह होतं. अंतःकरणामध्ये एक आशा लागलेली राहते का तो भेटेल, माझं काम करेल म्हणून. तसं तुकोबरायला पहिला शुभ संकेत मिळाला. तुका म्हणे दावा आहे पंढरी विसावा. तुकोबराय पळायला लागले. पळता पळता जगद्गुरु तुकोबराय चंद्रभागेमध्ये आले. एवढ्यात हो येतात कीर्तनामध्ये घड्याळानुसार जावं लागतं. चंद्रभागेत आले आणि चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा सकळ चित्ता समाधान. चंद्रभागेचं स्नान केलं. ऊर्ध्व पुंड्र भाळ आणि असणारा देवपूजा त्यांची झाली. गोपालपुऱ्यापासून जगद्गुरु प्रदक्षिणेला लागले. दर मजल करता करता पंचमुखी हनुमंतापासून आणि असणारा गोपालपुऱ्यातून पुढे आलेले आहे. पुढे आल्याच्या नंतर आणि असणारा तो लाकडी पूल लागला. तो ओलांडल्याच्या नंतर तो लोखंडी पूल लागला. आता एकदम जगद्गुरु तुकोबराय भगवंताच्या आणि असणाऱ्या त्या गाभाऱ्याजवळ येत आहे. थोडस पुढे गेल्याच्या नंतर ते कृष्ण मंदिर लागतं, गणपतीचं मंदिर लागलं. काणोपात्रेचं दर्शन घेतलं आणि जगद्गुरु एकदम
भगवान परमात्म्याच्या आणि असणाऱ्या गाभाऱ्याजवळ गेले. एवढ्यात हो जातात, कारण आपल्याकडं 30 मिनिटं राहिलेली आहे. आणि एकदम जगद्गुरु तुकोबरायांच्या कधी स्वप्नात सुद्धा न आलेलं रूप, दिव्य प्रकाश, या पृथ्वीतलावरती जेवढे काही असणारे मानव निर्मित असणारे उपकरणाच्या माध्यमातून पडणारा जो प्रकाश आहे तो वेगळा आहे. आणि त्या परमात्म्याचा असणारा साक्षात्काराचा अगणित लावण्य तेज जे पाहिल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबराय एकदम सर्व काही विसरलेले आहे. जसा एखादा कोरा ब्लॅड असणारा चेक असतो, त्याच्यावरती अजून काही लिहिलेलं नाही, असं तुकोबरायचं असणारं अंतकरण झालेलं आहे. आणि जगद्गुरु तुकोबरायांनी ते रूप पाहिल्याच्या नंतर राजस सकुमार मदनाचा पुतळा रविशेषे कळा लोपलिया कस्तुरे मळवाड चंदनाचे आपण जर एखादा मुलगा फारच सुंदर दिसला तर काय उपमा देऊ त्याला? फार गोंडस आहे, फार चांगला आहे. पण संतांच्या जे उपमा आहे हे अलौकिक आहे. त्याचा वर्णन करत असताना तो कसा आहे, या जगामध्ये पुन्हा दुसरी उपमा तिथं बसत नाही. राजस सकुमार मदनाचा पुतळा रविशेषी कळा लोपलिया, हजारो चंद्र सूर्याचं तेज त्या तेजाच्या पुढे कोटी चंद्र प्रकाश कोटी चंद्र प्रकाश कमला नयनाचे कमला नयनाचे जय वदन हाते कमला नयनाचे कमला नयनाचे वदन हाते. तुझी निडळी कोटी चंद्र प्रकाश कमल नयन हासे वदन हासे. तुझा प्रकाश कसा आहे, तुझं मुख कमल कसं आहे, जसं ब्राह्मी मुहूर्तावरती आणि असणारा त्या कमळाचा जसा उमगल्या जातं आणि एकदम पहिल्या क्षणी त्याची जी कांती आहे, जो टवटवपणा आहे, तसं त्या परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर त्याचा तेज आणि असणार अशा पद्धतीचा आहे. आणि त्या परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर हे मस्तक तिथं नतमस्तक केलेलं आहे. आणि जगद्गुरु तुकोबरायांचा अष्टसात्विक भाव जागे होतो. जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या डोळ्यांना असणारी वाट मोकळी करून दिली. आपल्या स्वतःच्या आश्रू नयनांनी जगद्गुरु तुकोबरायांनी ती संपूर्ण आणि असणारी 28 युगापासून कोरडी झालेली जी वीट होती, ज्या विटेवरती आणि असणारा तो परमात्मा उभा राहिलेला आहे, ज्या पुंडलिकाने आणि असणारी स्वतःच्या आईवडिलाची सेवा करताना परमात्म्याकडे बघायला ज्याला वेळ नव्हता म्हणून त्याच्यासाठी फेकलेली वीट. पुंडलिक पुंडलिक सांगू काय सेवा होती त्याची. फॉर एक्झाम्पल, एखादा ISI ऑफिसर ज्याला व्हायचं आहे, या रँक मध्ये आपला पहिला नंबर लागला पाहिजे म्हणून जो स्वतःला बंदिस्त करतो, 18-18, 20-20 तास स्वतःला बंदिस्त करतो. घरामध्ये कोण आलंय, काय चाललंय, दिवस कधी उगवलाय, रात्र कधी झाली, हे ज्याला कळत नाहीये, ज्याच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त लक्ष असताना, तसं पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी गर्क होता. अरे जगाचा मालक आला तरी सुद्धा त्याला बोलण्यासाठी बघण्यासाठी त्याचं नाव आहे पुंडलिक. आणि त्या पुंडलिकासाठी गोकुळी योनी झाला येता. आणि तेव्हापासून फेकलेली वीट, ज्या विटेवरती उभा राहिलेला परमात्मा, त्या विटेला आणि असणार पांडुरंग परमात्म्याचे चरण कमल ज्यांनी ओले झाले आहे, एक अभिषेक आणि असणारे जगद्गुरु तुकोबराय त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरण कमलावरती करताय. बराच टाइम झाला, 8:30 वाजले. पांडुरंग परमात्मा विचार करतो, अहो तुकोबराय, जर तुमच्याशी जर बोललं नाही, असं जर मौन व्रत ठेवलं तर कदाचित तुम्हाला एकट्यालाच उभं राहावं लागेल. ही बाकीची सर्व मंडळी भोजन प्रसाद करण्यासाठी जातील. खपके पाटील
पांडुरंग परमात्मा सुद्धा स्तब्ध झालेला होता. एक सांगू का, जसं जगद्गुरु तुकोबरायांनी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतल्याच्या नंतर तुकोबरायच्या अंतःकरणामध्ये आनंदाचा झालेला जो संचार होता ना, त्यापेक्षा 1,00,000 पटीने जास्त आनंद तुकोबराय सारख्या संतांचं दर्शन परमात्म्याला झाल्याच्या नंतर पांडुरंग परमात्म्याला वाटलाय. तुम्ही म्हणाल असं कसं होईल हो, मालक मोठा का त्याचा? पण एक सांगू का, मालकाचं मालकत्व मला माफ करा पण सिद्धांत बदलता येत नाही. मालकाचं मालकत्व जर टिकावं असं वाटत असेल तर त्याला सेवकावरती स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रेम करावं लागतं. नाही, पांडुरंग परमात्मा सांगतोय, गेली युगे 28 झाली, पण ज्या विटेवरती उभं राहिलोय ना, खऱ्या अर्थाने ती वीट आज भाग्य ठरलेली आहे का मला तुकोबराय सारख्या संतांचं दर्शन होत आहे. पण आता काहीतरी बोललं पाहिजे ना. बारी बरीच रोखून धरलेली आहे. किती टाइम आणि असणार या भक्तांना त्रस्त करायचंय. मग आता बोललं पाहिजे. महत्वाचा विषय असेल तर सर्व शांत असल्याच्या नंतर मधला महत्वाचा जो माणूस आहे त्याला काहीतरी बोलावं लागतं. त्याच्याशिवाय त्या विषयाला सुरुवात होत नाहीये. हा व्यवहाराचा नियम आहे आणि व्यवहार त्या परमात्म्याला चांगला कळतो. परमात्म्याने तुकोबरायचं मस्तकावरती हात ठेवला आणि उभं केलं. जगद्गुरु तुकोबरायला पांडुरंग परमात्मा बोलतोय. पांडुरंग परमात्मा तुकोबरायला म्हणतोय, तुकोबराय अहो आता कितीपर्यंत बस झाला, आता काहीतरी बोलूया. एक सांगू का, बोलल्यातून जे मिळणार नाही ना ते न बोलल्याच्या नंतर त्याच्यापेक्षा हजारो पटीने मिळत आहे. पांडुरंग परमात्मा तुकोबरायला विचारतात, अहो तुकोबराय काहीतरी बोला ना. जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याला सांगतात, तुकोबराय पांडुरंगा एक सांगू? म्हणले एक काय? तुम्हाला जेवढं सांगायचं तेवढं सांगा, पण 9च्या आत सांगा. बोला टपाटपा, लवकर बोला. म्हणले हे बघा, तुमच्यापर्यंत येण्यासाठी आमच्या या परिवाराला गेल्या 7 पिढ्याचं समर्पण आहे. 7 पिढ्या खपल्या तेव्हा 8व्या पिढ्यामध्ये तुमचं दर्शन मला होत आहे. ही आमच्या विश्वंभर बाबापासून ही आमची मिरासी आहे. पण एक सांगू का, अहो तुकोबराय हे काय तुम्ही 10 वेळा सांगा ना, पण लवकर सांगा. पुन्हा तुकोबराय म्हणतात, प्रभू बोलू का, सांगू का? अहो बोला ना तुकोबराय, लवकर बोला ना, सांगा ना नेमकं. माणसाने गुळणी धरल्याच्या नंतर त्याचा अंदाज लागत आणि माणसाने मोकळं असावं, मुकं नसावं. त्या मुक्याचा अंदाजच घेता येत नाही. म्हणले पांडुरंग परमात्मा एक गोष्ट बोलू का? अहो तुकोबराय बोला ना, आता हा किती टाइम हा संवाद चालायचा, एक बोलू का, एक बोलू का, एक बोलू का? अहो म्हटले आज खऱ्या अर्थाने जो उद्देश घेऊन मी जन्माला आलो होतो, घेईन मी जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया, तो उद्देश माझा फलद्रूप झाला. माझ्या जन्माचा आज सार्थकत्व या ठिकाणी झालेलं आहे. जन्म आलो त्याचे आज फळ झाले साचे. जन्माला येण्याचा जो उद्देश होता, काय उद्देश होता? घेईन मी जन्म याचसाठी देवा. चकारात्मक आहे, ज्याला ISI म्हणतात, प्रमाणित ट्रेडमार्क. हे माझ्या हातामध्ये घड्याळ आहे, याच्या खाली लिहिलेलं राहतो हे मेड इन जपान, मेड इन फ्रान्स, मेड इन इंडिया. चायनीज असेल तर मग नाही राहणार. बर त्यांनी असा वानुळा पाठवला ना, त्या वानुळ्या वाटे कितीतरी आपले वानुळे घालावं लागले आपल्याला घरामध्ये. तो वानुळा घालण्यासाठी काही काही परिवारामध्ये त्या वानुळ्याने तो वानुळा सुद्धा ठेवला नाही, एवढा भयंकर तो वानुळा येऊन गेलाय. त्या परमात्म्याचे आपण आभार मानले पाहिजे, त्याला थँक्स दिलं पाहिजे का प्रभू
नाही पडिलो मृत्यूच्या आहारी, वाचून आलो येतवरी. मग काय करा, उरले तर हरी तुम्हा समर्पण, दिला या काळे अवकाश, त्याला थँक्स देत जा झोपत असताना. चला, तुकोबराय सांगतात, परमात्म्या माझ्या जन्माचं सार्थकत्व झालेलं आहे आणि याच्यासाठीच मी तुझ्या हा जन्म घेतलाय, त्याचं मला सौख्य प्राप्त झालंय, जन्माचं सार्थकत्व झालंय. हे बोलल्याच्या नंतर पांडुरंग परमात्मा सांगतोय. संवाद फारच सुंदर आहे, फक्त तेवढ्या तन्मयतेने तो ऐका. जगाचा मालक आहे आणि तो जगद्गुरु तुकोबराय बरोबर बोलत आहे. ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय सांगतात, पांडुरंग परमात्म्या हे मस्तक तुझ्या चरणावरती नतमस्तक केल्याच्या नंतर जन्माला आल्याचं मला सार्थकत्व प्राप्त झालं, त्यावेळेस पांडुरंग परमात्मा बोलायला लागतो आणि त्यावेळेस पांडुरंग परमात्मा सुद्धा तुकोबरायला सांगतो, तुकोबराय जसं तुम्हाला या ठिकाणी आल्याच्या नंतर जन्माचं सार्थकत्व झालं ना, पण तुकोबराय ऐकतं का, तुमचं दर्शन झाल्याच्या नंतर गेली युगे 28 पासून ज्या विटेवरती उभा आहे ना, खऱ्या अर्थाने तुमच्या दर्शनाने ती वीट सुद्धा आज धन्य झालेली आहे. मी काय बोलतोय लक्षात येतंय? महाल गावामध्ये एखादा तुकाराम असेल आणि एखादा विठ्ठल असेल, त्या दोघांचा संवाद नाही सांगत मी. जगाचा मालक आहे, ज्याचं नाव भगवान आहे. भगवान कोणाला म्हटलं जातं? ऐकाय श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती चेत म्हणून तो भगवंत. आणि हे 6 गुण जिथं आहे तोच देव होऊ शकतो. नावाचा देव असल्याबद्दल नाही मिळत बोलत. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम या तीनही शक्तीचं प्रागट्यकरण ज्या ठिकाणी आहे त्याला देव म्हटल्या जाते, त्याला गॉड म्हणल्या जात आहे, त्याला मालक म्हणल्या जाते, त्याला आत्मा म्हटल्या जात आहे, ज्याला हिरण्यगर्भ म्हटल्या जाते, ज्याला शिव म्हटल्या जात आहे. तो परमात्मा जगद्गुरु तुकोबरायबद्दल बोलत आहे आणि तो तुकोबरायला सांगतो, तुकोबराय तुमचं दर्शन झाल्याच्या नंतर 28 युगापासून ज्या विटेवरती उभा आहे ना, ती वीट आज धन्य झालेली आहे. पांडुरंग परमात्मा बोलल्याच्या नंतर तुकोबराय म्हणतात, अहो असं बोलून मला लाजू नका, आम्ही तुमचे सेवक आहोत. तुमची सेवा करणं हे सेवकाचं काम आहे. सेवक हे करावे सांगितले काम ते होतो, पण कामा नाही. पांडुरंग परमात्म्याला हे प्रमाण दिल्याच्या नंतर पांडुरंग परमात्मा पुन्हा बोलतोय, तुकोबराय एक सांगू का तुम्हाला? बोला ना म्हणलं, सांगा ना. तुम्हाला भेटल्याच्या नंतर, तुमचं दर्शन झाल्याच्या नंतर माझ्या अंतःकरणामध्ये एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. म्हणले किती आनंद झाला ते काय मोजण्यामध्ये नाहीये. म्हटले एक बोलू का? म्हणे काय? त्या आनंदाच्या प्रित्यर्थ मला असं वाटतं की तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागावं. म्हटल्याच्या नंतर मग तुकोबराय जरा थोडेसे आणि मग तुकोबराय ध्यानावरती येतात आणि तुकोबराय सावध होऊन पांडुरंग परमात्म्याला सांगतात, प्रभू आम्ही तुमच्याकडे येतो म्हणजे तुमच्याकडून काही मागण्यासाठी. आमची 8 पिढ्यापासूनची परंपरा आहे, काही मागणे आम्हारुचित वडिलांची रीत झालं तसं वडिलांची रीत आम्हारुचित काही मागणे आम्हारुचित वडिलांची रीत झालं तसं वडिलांची रीत. जगद्गुरु तुकोबरायला ज्यावेळेस पांडुरंग परमात्मा विचारतो की तुकोबराय तुमचं दर्शन झाल्याच्या नंतर मला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, त्या आनंदाच्या प्रित्यर्थ मला असं वाटतं की तुम्ही काहीतरी. त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याला जगद्गुरु उत्तर देतात की पांडुरंग परमात्म्या माझा गाता तू वाचला करे. मग जरा भाषा बदलती बर का.
आणि एक सांगू का, समोरच्याला वाईट वाटू नये म्हणून तुम्ही दिलेले विशेषण हे कधी खोटच असतं. पण जिथं खरं प्रेम असतं ना तिथं भाषाचा हा काही विचार केला जात नाही. म्हणले हो तुमचा गाथा मी वाचलाय. म्हणले काय? मग त्यांनी प्रमाण दिलं. काही मागणे आम्हा अनुचित वडिलांची रीत. म्हणले काही मागणं तुम्हाला अनुचित आहे ना, पण काही तर उचित आहे ना. हे प्रमाण दिल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबरायला पुन्हा पांडुरंग परमात्म्याने सांगितलं, तुकोबराय तुमचा गाथा तुम्ही तरी नीट वाचला का? कोण म्हणतोय? पांडुरंग परमात्मा. कोणाला म्हणतोय? तुकोबरायला. जो गाथा कोणी तयार केला? तुकोबरायने. मग तुकोबरायला माहित नसावा का गाथा? हे चाललं पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष. कोर्टात गेल्याच्या नंतर दोन वकील असतात ना, जे समोर ते त्यांचं म्हणणं मांडत असतात. पुन्हा पांडुरंग परमात्म्याने तुकोबरायला सांगितलं, तुमचा गाथा तुम्ही तरी नीट वाचला का? म्हणे काय? म्हणले तुमच्या गाथ्यामध्ये तुम्ही एक प्रमाण लिहिलेलं. म्हणे काय लिहिलेलं आहे? मागणे ते तुझं मागो, जीव भाव तुझं सांगो, मागो तरी लागो चरणा तुमच्या दाता. हे प्रमाण दिल्याच्या नंतर पुन्हा जगद्गुरु तुकोबरायांनी पांडुरंग परमात्म्याला पुन्हा उत्तर दिलं. तरी म्हणले आम्ही तुमच्याकडे काही मागू शकणार नाही. म्हणले कस काय मागू शकणार नाही? म्हणले मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे. जर तुझ्याकडे आलो आणि काही मागण्याची आशेने जरी तुझ्याकडे पाहिलं तर आमचं असणार संत तो पण काही कामाला. त्यावेळेस पांडुरंग परमात्मा तुकोबरायच्या समोर हात जोडतोय. कारण हे जर वाढत गेलं तर पुन्हा वाढण्याची पंचत होईल. न पेक्षा आपण इथं थांबूया. तुकोबराय म्हणतात, प्रभू हे शब्द बदलण्याचे काम कोर्टामध्ये असलेल्या वकिलांना, अर्थात मालगावच्या वकिलाबद्दल नाही सांगत, मला पुन्हा जायचंय आणि तुला चांगलं जमतंय म्हणले. म्हणले मग अहो प्रभू आम्ही काही मागण्यासाठी तुमच्याकडे आलेलो नाहीये. ही आमची रीत नाहीये, ही परंपरा नाहीये. तुमची सेवा करणं हे आमचं काम आहे. अहो म्हटले तुम्हाला काय लागतंय, किंबहुना तुम्ही मागताय म्हणून मी नाही देत ना. म्हणले मग तुम्ही भेटल्याच्या नंतर मला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. खाली बसलेले म्हणत असणारी बाबा सांग ना केवढा आनंद झाला लवकर. म्हणले तुम्ही भेटल्याच्या नंतर मला एवढा आनंद झाला. त्या आनंदाच्या प्रित्यर्थ मला असं वाटतं तुम्ही मागताय म्हणून नाही, पण मला बरं वाटावं म्हणून. मग आता जरा तुकोबरायच्या तावडीमध्ये पांडुरंग परमात्मा तुकोबरायला करायचंय म्हणून तुकोबराय मागत नाही, देवाला बरं वाटावा म्हणून. पण तुकोबराय ते महाराज प्राण जाय लेकिन आजच्या सारखं नाही, सकाळी एक दुपारी एक संध्याकाळी एखाद्याने रेकॉर्डिंग करून ठेवलेत. नाही माझा उद्देश तसा. तुकोबराय सांगतात, प्रभू मला काय लागतंय म्हणून मागत नाही, तुला बरं वाटावं म्हणून जर द्यायचं असेल, पण मी जे मागेल ते तुला. म्हणले हो देतो. म्हणले बघ बरं गोपींना तू असंच फसवलं होतं म्हणले, हे फसवणं इथं चालणार नाही. म्हणले नाही म्हणले काय हरकत नाही, बोला म्हणले तुम्हाला काय पाहिजे. म्हणले मला करायचं म्हणून मागत नाही, पण तुला बरं वाटावं म्हणून द्यायचाच असेल. पुन्हा सांगतो बरं का, मला करायचं म्हणून मागत नाही, आमची परंपरा ती नाहीये, पण तुला बरं वाटावं म्हणून तुला जर द्यायचं असेल तर मी मागतो. ते तू काय मागतात पुन्हा सांगतो परमात्म्या, मला लागतंय म्हणून मागत नाही, पण तुला बरं वाटावा याच्यासाठी तुला जर द्यायचं असेल तर म्हटले काय दे, तर अभंगाचं प्रथम देवा माते चिते, देवा माते चिते, देवा माते चिते,
परंपरा नाही. विठाल 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 विठाल. आणि ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायांनी पांडुरंग परमात्मा म्हणतोय त्याला बरं वाटावा म्हणून जे मागितलं काय, तर म्हणले संतांची संगती मला दे. हे ज्या वेळेस संगती मागितल्याच्या नंतर मग परमात्म्याच्या पाया काळच्याने असणारी वीट थरथर कापायला लागली. देवाने सांगितलं आता थरथर चिरकर का फिर कर, तुझ्याकडून शब्द घेतलेला आहे. आणि जर तू देणार नसेल तर जसं तुझं भजन करत करत पांडुरंग परमात्मा इथपर्यंत आलो पंढरपूर पर्यंत, आता तुझा अपप्रचार करत करत पुन्हा देऊ पर्यंत जाईल. काही नाही ना बघा मला. आणि हे बोलल्याच्या नंतर पांडुरंग परमात्मा तयार होत नाहीये. कारण या जगामध्ये तुम्हाला सर्व काही मिळेल, पण संतांची संगती प्राप्त होण्यासाठी तुम्हाला भक्तच व्हावा लागेल, तेव्हा संतांची संगती मिळेल. देव मिळेल एक वेळेस, संत मिळेल याची शाश्वती नाहीये. देव आणि संत दोन्ही एकाच वेळेस जर मिळाले तर तुमच्या समोर आणि असणारा पर्यायच आहे का नेमकं दर्शन कोणाचं घ्यायचं, आपण कोणाचं घेणार. बर चला, हे फार गुंतागुंतीचं वाटत असलं तुम्हाला तुमच्या समोर तुमच्याच तिथलं हे उदाहरण ठेवतो. रामचंद्र प्रभू हे हनुमंतरायाचे कोण आहे. जागे ना तुम्ही सगळे, ते टुळू 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 पाहता. अरे देव आहे, मालक आहे. हनुमंतराय कोण आहे, त्यांचे दास आहेत, सेवक आहे. मग मालक मोठा का दास मोठा. मालक ना. मग आता पण तुमच्या वचनावरती ठाम राहायचं. पांडुरंगासारखी तुमची वीट फक्त बदलून देऊ नका. मला सांगा, या महाराष्ट्रामध्ये रामप्रभूचं मंदिर नाही असं गाव कोणतं आहे. विचार करून उत्तर द्या. या महाराष्ट्रामध्ये रामप्रभूचं मंदिर नाही असं एखादं गाव. लाडक्या बहिणी बोला ना. काही म्हणत असतील, कुणी बोलवलं काही नाही. रिपीट अगेन. रामचंद्र प्रभूचं मंदिर नाही असं एखादं गाव नाही. नाही, अरे 1000 गावं सांगतो मी महाराष्ट्रामध्ये. कीर्तन झाल्यावर बेटा लिस्ट देतो. आता पुढला प्रश्न आहे का, रामचंद्र प्रभूचं मंदिर नाही असे 1000 गाव देईन महाराष्ट्रामधले, पण हनुमंतरायाचं मंदिर नाही असं मला एखादं गाव. शेवगाव तालुक्यात भगवानगडाच्या पश्चिमेच्या पायथ्याचं दैत्य नांदूर फक्त कंसात ठेवा. पाटील तिथं हनुमंताचं मंदिर नाही, हनुमंत कोणाचं नाव नाही, मारुती कोणाकडं गाडी नाही. नसन वाटत तर मारुती घेऊन जा. ती जर गाडी गेली गावाच्या पुढं तर मला भेटा. तिथं दैत्य दैवत आहे त्यांचं आणि त्या दैत्याचं मंदिर आहे. दैत्य नांदूर त्याचं गाव आहे. माझा प्रश्न असा आहे, मग जर प्रभू रामचंद्र हनुमंतरायाचे जर ते देव आहे, मालक आहे, तर मग मालक मोठा आहे ना सेवकापेक्षा. मग त्याचं मंदिर मोठं पाहिजे ना. देवाचं मंदिर नाही सापडणार, पण सेवकाचं मंदिर. कशाचा परिणाम हा. अजून पुढला एक तुम्हाला पुन्हा एक दृष्टांत देतो. एक दिवस हनुमंतराय आपले निवांत बसलेले होते दगडावरती, आणि माणूस त्याच्या मस्तीमध्ये असला का आपण फक्त त्याचं ऑब्झर्वेशन करायचं, त्याला कळू द्यायचं नाही का आपण त्याला बघतोय म्हणून. तरुण पोरगा जर असेल ना, मस्त त्याच्यामध्ये जर बसलेला असतो ना, तो भगवंताच्या सृष्टीमध्ये जन्माला येतो, पुन्हा भगवंतालाच म्हणतो
मेरे अंगणों में तुम्हारा क्या काम है. अरे त्याच्या सृष्टीत जन्माला आला आणि त्याला म्हणतो मेरे अंगणों में तुम्हारा क्या काम है. तसं हनुमंतराय बसलेले होते आणि हनुमंतरायाचं काम एकच, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. बोला श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. सर्वांनी हाताने टाळी, मुखाने नामस्मरण करायचं. जो नाही वाजवणार टाळी त्याला त्याच्या शेजाऱ्याची शपथ आहे आणि कीर्तनातली शपथ ही खरी करून टाळूया. एखादा म्हणत असेल मला अजून शेजारीच नाही, होणाऱ्याची तुम्हाला शपथ आहे. कोणता सौदा पडतो बघा. श्रीराम जय जय राम, 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 श्रीराम जय राम, श्रीराम जय 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 जय राम, राम राम जय जय राम, श्रीराम जय जय राम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. हनुमंतराय महाराज की, योगीराज सद्गुरु श्री गंगागिरी महाराज, गुरु नारायण महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. संभाजी महाराज की जय. सनातन धर्म की जय. मी खाली नाही घ्यायला लावले तुम्हाला हात. हनुमंतरायाचं एवढंच काम चालू असायचं, जिथंही कुठं असेल तिथं श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. त्याचं ते भजन चालू होतं आणि तेवढ्यामध्ये सीता माता आल्या. सीता मातेने विचारलं, अरे हनुमंता, अरे एवढा मौल्यवान माझ्या गळ्यातला मोत्याचा हार मी तुझ्या गळ्यामध्ये टाकला आणि तू तोंडामध्ये दाबतो कुरतडतो, खाली टाकतो, तोंडामध्ये दाबतो कुरतडतो, काय बघतोय म्हणले तू. म्हणले काय नाही, त्या मण्यामध्ये माझा राम आहे का काय ते बघतोय. सीता माता डोक्याला हात लावला, अरे त्या मण्यात काय राम बघतोय म्हणले. तुझ्यात राम आहे का ते. ज्यावेळेस कामातून फेल झालं का माणसं म्हणतात त्याच्यात तरी. ज्यावेळेस आणि अपमान सहन करील तो संत कधीच होऊ शकणार नाही. राम प्रभू तुझ्या अंतकरणात आहे का, हे शब्द ज्यावेळेस हनुमंतरायाला रुचले त्यावेळेस स्वतःच्या या नखाने ही छाती विदीर्ण केली आणि नुसते राम प्रभू नाही तर राम पंचायतन दाखवले. त्याचं नाव आहे हनुमंतराय. हा अधिकार ज्यांचा आहे म्हणून तर तुकोबराय त्यांच्या संगतीची मागणी करतात की देवा तू नाही मिळाला तर चालेल, पण तू ज्यांच्या अंतकरणामध्ये वसलेला आहे त्यांची मला संगती घडू दे. देव वसे चित्ती. 5 मिनिटं बाकी फक्त 9ला. 1 चरण सुटलेलं आहे, अजून 3 चरण बाकी आहे. 3 चरणाला मग अजून चला. आपल्याला 9च्या पुढे जायचं नाहीये. आज नवमी आहे, 9ला आपल्याला थांबायचं आहे. देवापेक्षा देवाचे सेवक हे देवापेक्षा निश्चित मोठे आहे. प्रसंग आपल्याला सर्वांना माहिती आहे. देवाच्या नावाने ज्यावेळेस दगड तरले असं देवाला कळालं
म्हणून तर रामचंद्र प्रभू एक दिवस लांबून बघताय, खरोखर आपल्या नावाने आणि असणारे ते दगड तरल्या जात आहे. एका दगडावर रा लिहायचं, दुसऱ्या दगडावरती म लिहायचं आणि ज्यावेळेस ते दगड टाकले जातात ते तरल्या जातात आणि त्याच्यावरती सेतू बांधला गेला. देव म्हटलंय आपल्या नावामध्ये जर एवढी ताकद आहे तर आपल्या स्वतःमध्ये किती सामर्थ्य असेल ते बघा. तुम्ही एखाद्या वेळेस जर भांडणं पार टोकायला गेले ना, समोरच्याला बोलत राहतो, काय समजला, काय समजला, फाडून टाकीन, माझं नाव काय माहिती तुला, पण ह्यो तो नाहीये. देव म्हटलं आपल्या नावाने जर एवढे दगड तरतात ना, आपणच टाकून बघू ना म्हटले. देव दगड घ्यायचा टाकायचा, तो बुडायचा, दगड घ्यायचा टाकायचा तो. आणि हे बऱ्याच टायमापासून म्हणजे 7 वाजल्यापासून हनुमंतराय बघत होते. आणि हनुमंतरायांनी देवाने असं पाहिलं, अरे आपण टाकलेले दगड तर आपल्या हाताने खाली बुडताय म्हणले, पण हे बघण्यासाठी कोणी आहे का? माणसं गाडीवरून पडल्याच्या नंतर आपल्याला किती लागलं ते पहिलं पाहतात का आपण पडलो ते पहिलं पाहतात? तुमचा काय अनुभव आहे? चला, म्हणून रामचंद्र प्रभूने पाठीमागं पाहिलं तर मागं 9 वाजले होते. आणि विचारलं, अरे हनुमंत तू कधी आला? काही नाही म्हणले, पहिल्याच दगडाला होतो. आणि मग देव आईस्क्रीम झाले. हनुमंताला बोलतायत, अरे मी बघत होतो माझ्या नावाने जर एवढे दगड तरले जातात ते आपण टाकल्याच्या नंतर तरता का नाही म्हणून बघण्यासाठी. मला असं वाटतं दिवसभराचा केलेला आलेख संध्याकाळी पडल्या पडल्या आपण कधीतरी चेक केलं पाहिजे, मागं वळून पाहिलं पाहिजे. हनुमंतरायाने दिलेलं उत्तर सद्गुरूंचा प्रसाद म्हणून घेऊन जा, ते संग्रहित ठेवा, आपलं जीवन कृतकार्य होईल. हनुमंताने सांगितलं, देवा अरे तुझ्या नावाची ताकद आहे ती तुझ्यामध्ये नाहीये. म्हणले कस काय? माझ्या नावात जर एवढी ताकद आहे तर मग माझ्यात का नाहीये? त्यावेळेस हनुमंतरायाने दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. हनुमंताने सांगितलं, देवा अरे तुझं नाव ज्याने घेतलं तो उद्धारून गेला वाल्या कोळेसारखा, पण तुझ्या हातातून जो सटकला ना त्याला पुन्हा शेवटी पर्याय. म्हणून जर स्वतःला तरायचं जर असेल तर डायरेक्ट देवाकडे नका जाऊ, योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराजांकडे जा. काय करतील ते? कारण देवाकडे जाण्याचा मार्ग आपल्याला माहिती नाही. जीवरूपी ओढ्याला असं वाटत असेल का देवरूपी समुद्राला जाऊन आपण मिळावं ती आपली पूर्णता आहे, तर त्या जीवरूपी ओढ्याने देवाकडे न जाता संत रूपी गंगेला आपलं अंग टाकून द्या. ज्ञानोबराय वर्णन करतात, ओढे हेच करावे जे गंगे पे अंग टाकावे. ती गंगा आपोआप तिच्या बरोबर आपल्या जीवरूपी ओढ्याला घेऊन समुद्राला जाऊन मिळेल. आणि एकदा का समुद्राला मिळाली का अवघ्या झाल्यावर मी एकमय. पण तिकडं जायचं असेल, संतांनी आपल्याला स्वीकारावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी एकच करावं लागेल, काय? विठोबा रखुमाई, 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 हरि जय जय, हरि जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई.
असो यथामत येत अवकाश माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे सद्गुरूंच्या कृपेने झालेली सेवा ही त्यांच्या चरणकमलावरती समर्पित करण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी आलात. सर्वांनी असणारी ही साथ दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. खरं तर आपल्या एका चरणाचा आणि असणारा आपल्याला भाव या ठिकाणी ठेवलेला आहे. 3 चरण अजून शिल्लक आहे. पण सर्वात महत्त्वाचा या अभंगाचा हा गाभा हाच आहे का त्या संत संगती आणि त्या संगतीची मागणी जगद्गुरु करतात. ती मागणी पूर्ण होणं हेच मनुष्य जीवनाचा आणि असणारं भलं आहे, ते जिना आहे. हा अभंगाचा आणि असणारा मतितार्थ आहे. आपली वेळ झालेली आहे, आपल्याला भोजन प्रसाद करायचे आहे आणि म्हणून देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना हरिजना सवे भेटी नभोंग संग तुटी ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना तुका म्हणे जिने भले संत संगष्टणे ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना. यानंतर उद्याच्या ज्या काही सूचना असतील ते आयोजक मंडळी या ठिकाणी देतील. जय विठ्ठल करून घ्यायचं. फक्त मग त्यांच्या सूचना होस तर कोणी जागा सोडू नका ही आपल्याला सर्वांना विनंती आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल बोलिले पुरे देवा पुरे उतरे क्षमा परमाराधना राजो तुझे चारिला अधिकार